तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि खावा. खेकडा रस्सा रेडी आहे, मालवणी स्टाईल मल्टीग्रेन भाकरी बनव. मेन राहिलं ना. वाव, वास तर येतं चांगला. हो हो, जास्त तुटला. आता ते तिखट वगैरे कसं आपली मेन आहे ना, ते इथे आहे. बॉडी आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली. पूर्ण इन्फॉर्मेशन देणं आपलं काम आहे. तुम्ही बघा आता काय ते हे म्हणजे. आणि आता मेन काम सुरू झालं. दर पावसाळ्यात बाहेर निघतोच निघतो. अरे बाबांनो थांबा रे. नांग्या टेस्टेस त्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. एवढा छोटो. हा हा हा. आज आपल्याकडे बघणार आहे खेकडे. पावसाळ्यात आपण खेकडे खात असतो आणि मस्त असे खेकडे बनवायचे. त्यासाठी आपण खेकडे घेऊन चाललो आहे. बघा, श्रीमंतांचे खेकडे. आणि याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे अशोक बाबरन फॅमिली या चॅनलवरती टाकला आहे आपण यांचा व्हिडिओ. ते तुम्हाला सर्व डिटेल मिळतील यांचे. आणि यांच्याकडचे जात आपण खेकडे घेऊन चाललो आहे. तर खेकडे मस्त बनवायचे आहेत आपल्याला. खेकड्याचा रस्सा, त्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे डेंगे काढून घेऊन चाललो आहे आपण. चांगले हे बघा, नर आहे ना हो. बघा हे मादी आहे. नर मादी मिक्स आहे. तसं हे हाताला येईल ते. त्याचा डेंगा जास्त मोठा ना तो नर असतो, डेंगा थोडासा बारीक असतो ती मादी. आणि हे आहेत आपण आणलेले खेकडे. तुम्ही बघितलं श्रीमंतांकडून आणलेले खेकडे, म्हणजे श्रीमंत मोरे साहेब यांच्याकडून आणलेले खेकडे हिरानंदनीवरनं. आणि त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे या अशोक बाबरन फॅमिली चॅनलवरती आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि आता हे डेंगे तोडायचं काम चालू आहे अक्षदाचं. डेंगे तोडण्यात मास्टर आहे अक्षदा एकदम. नांग्या टेस्टेस सगळ्यांच्याच, म्हणजे खेकड्यांच्या. माझे तर टेस्टलेले आहेत. क्लिअर कट बोलायचं, समजायचं काय त्याच्यात, क्लिअर आहे ते. आणि हा ब्रश घेतलेला आहे. आता ब्रश कशासाठी घेतलं आहे ते कळेल तुम्हाला पुढे. डेंगे तसे आपण तोडूनच आणले होते, मोठेवाले जे चावतात ते. बाकी छोटे छोटे आहेत ते आपण घरी तोडलेले आहेत. आणि तुम्ही ह्या डेंग्यांमुळे जे खेकडे पळतायत ना घरात, त्याची जरा मजा बघा. इकडे आमच्या स्नोवीचं बघा काय चाललंय खेकडा बघून. आणि याला तर खाली सोडतो, बघूया काय करते ती. डेंगा तोडलाय म्हणून आमची डेअरिंग आहे. ती वास घेते. अरे डरपोक. आणि आमच्या घरात खेकडे फिरतायत मस्तपैकी. पकडल्यावर हिची डेअरिंग बघा 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 बघा. हा, अगोदर पळत होती लांबला, पकडल्यावर डेअरिंग बघायची. बघितलीत मजा. मजा बघून 0 मिनिटात तुम्ही परत आलेलं, म्हणजे आम्ही इथेच होतो. तुम्ही ती मजा बघितलेली असेल. तोवी कशी घाबरते. मला वाटलं असं खेकडा पकडायला जाईल, पण खेकडा वळवळल्यावर तिची पळाली आहे ना जबरदस्त. सर्व डेंगे तोडण्याचं काम सुरू आहे. आता अक्षता पूर्ण सगळे डेंगे तोडते. आणि हे आपण तोडून आणलेले डेंगे मोठे आहेत. आणि 5 खेकडे आले आहेत, मोठ्या साईजचे. 1 किलो खेकडे आहेत आपले. 5 खेकडे आले त्याच्यामध्ये. अरे बाबांनो थांबा रे. बघा त्याच्यात जे उरलेले आहेत ना, त्याच्यात पण ते बघा वळवळतात आणि लागतात. मगाशी मी बघितलंय खेकड्या ते. हे डेंगे पण आपण म्हणतो ना, पण हे पण लागतात. असं नाही की नाही लागत. आणि वळवायला लागली की भीती वाटते. हे ना ब्रश घेऊन ना, एक इथे जे ह्या कोपऱ्यातनं असं चिखल असतो. हे नदीतले आपली चिखल, नदीतला. हे नदीचे आहेत खेकडे, गोड्या पाण्याचे. असं ना ज्यात मगाशी बघितलं ना किती चिखल होता, पण आता हे असं साफ करून घेतलं ना की स्वच्छ निघतं. म्हणजे ब्रश आपण जो वापरायचा आहे तो आणि हा माझ्या साफ करायचा. खेकड्यांचाच ब्रश आहे, नाही तर म्हणाल दात घासायचा घेतलाय. खेकड्यांसाठी स्पेशल ब्रश आहे आमच्याकडे हा. आणि हा दर पावसाळ्यात बाहेर निघतो आमच्याकडे. कारण आम्ही पावसाळ्यात खेकडे खातोच. आधी सगळ्यांना असे साफ करून घेऊया. हे बघा आता हे किती म्हणजे असं काळ. आता हे मादी खेकडा आहे. अच्छा बघा, या डिझाईनवरनं कळतं बघा. हे असा डिझाईन असेल ना, हे असं तर हा मादी खेकडा आहे, लक्षात ठेवा. हा बघा, हे असं असेल ना तर हा नर खेकडा आहे. बघा, हे असं असेल तर नर, आणि असं गोल असेल तर हे मादी खेकडा, लक्षात ठेवा. दाखवलं आपण प्रत्येक वेळेला व्हिडिओमध्ये. तर आता सुद्धा हे पूर्ण साफ करून घ्यायचे असं माती वगैरे. काळं होतं, आता ब्रशने साफ केल्यावर ना व्यवस्थित. आणि पाणी बघा ना, काळपट होत चालायचं तुम्हाला कळेलच. आणि हे वरचावर नक्षत्र पाणी टाकून देते. आणि खेकडा प्राणी असा आहे ना, तो लवकर मरत नाही, अजून पण वळवळ करते बघा. पूर्ण डेंगे वगैरे तोडले ते सर्व पाय साफ केले ना तरी म्हणजे व्यवस्थित चांगल्या पाण्यानं धुवून घ्यायचं.
जर प्रश्न साफ केला तरी पुन्हा एकदा आपण 1-2 वेळा चांगलं असं धुवून घ्यायचं पाण्याने. कुठेही काही माती वगैरे राहता कामा नये, एकदम चकाचक झाले पाहिजे. पाण्याने साफ वगैरे करून घेतले खेकडे आणि आता मेन काम सुरू झालं, ते कवर खोलणं. हे ना हे सगळं साईडचं काढून टाकायचं. म्हणजे ते पायवाला आहे का? ते बघा ते सगळं काढून टाकलं. हे सगळं काढायचं. तुम्ही बघा आता काय ते हे म्हणजे हे आणि हे आहे ते त्याला काय म्हणतात आम्हाला माहित नाही, ते काढायचं. पण तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये काय काढायचं ते काढायचं. आणि हे काय असतं मांद, हे घ्यायचं पिवळ्या कलरचं, बरोबर ना? आणि ह्याच्यातच मेन चव आहे खेकड्याची, लक्षात ठेवा. बघा हे घ्यायचं येलो कलरचं, ते नाही टाकायचं. हे याच्यात आहे ना, ह्यात पण असतं, हे तर सगळं ते काढायचं. बघा हे जे पिवळं हे टाकून द्यायचं, हे नाही घ्यायचं. ओके. आणि फक्त हे येलो कलरचं घ्यायचं ना. तसं आपण म्हणजे वरचं आवरण ते टाकून दिलं असतं आतलं घेऊन, हे पूर्ण अक्क टाकून दिलं वरचं आवरण. हे बघा आता तुम्हाला दुसऱ्या खेकड्यात दाखवतो. हा जो भाग आहे ना हा पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये भरलेला असतो. आणि त्याच्या त्या साईडचं जे आहे म्हणजे बघा हा जो भाग आहे हा आपण इकडे टाकून दिलेला, घेतलेला नाही आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन देणं आपलं काम आहे. जर आमचं काय चुकत असेल तरी आम्हाला करेक्ट करा कमेंटमध्ये, किंवा असं नाही असं आहे ते पण घ्या किंवा नका घेऊ. खूप असं ना घट्ट असतं, ते काढायला वेळ लागतो. हा नर खेकडा आहे तो बघा तिथे. मी थोडंसं अजून थोडंसं घाण होती त्याचं तरी चांगलं. नाही मला ते निघालं नव्हतं ना, म्हणून मी मागे ठेवलेलं. ते असं हे करून ना म्हणजे आधी मला पण उघडायला यायचं नाही हा खेकडा, पण शिकले आता हळूहळू. मुलगी शिकली, प्रगती झाली खेकडे खाण्याची. खेकडे तर आम्हाला पहिल्यापासून खायला येतं. आता हे असं सर्व खेकडे आता अक्षरशः साफ करून घेते आणि हे करून झालं की मग आपली मेन रेसिपी सुरू होईल. खेकड्यांचं कालवण, आमटी, रस्सा, सालन, काय तुमच्याकडे म्हणतात ते सांगा. आमच्याकडे बाबा खेकड्याचा रस्सा म्हणतात, तो बनणार आहे. आता काही जणांकडे खेकड्याची भाजी पण म्हणतात, ती आता आपण बनवायला घेणार आहोत. खेकडे साफ करून झालेत. मी इथे डेंगेने थोडं पाण्यात टाकलं, जे माती निघण्यासाठी थोडा वेळ तिने पाण्यात टाकून ठेवले सर्व डेंगे. आणि चावणारे डेंगे कोणते असतात माहिती आहे का? हे बघा हे आपण तोडून आणलेले चावणारे डेंगे. याच्यामध्ये जर तुमचं बोटबीट सापडलं तर संपलं, विषय कट. आणि आता साफ केलेले खेकडे पुन्हा एकदा असं धुवून घेते एकदम स्वच्छ असं, कुठे काही अशी घाण राहता कामा नये. आणि खेकडे खायला जाम मजा येते. आणि इकडे हे डेंगे एकदम साफ, डेंगे पाय सारखं. तर पुढे काय होणार आहे तुम्हाला पुढे आता आपल्या व्हिडिओमध्ये कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू, नाहीतर मग कळणार नाही या डेंग्यांचं काय केलं आणि ह्याचं काय केलं ते. तुम्ही बघितलेच अशोक श्रीमंतांकडनं खेकडे घेऊन आलेला, तर ते खेकडे साफ करताना पण तुम्ही बघितले. तर हे खेकड्यांचे पाय आहेत, हे डेंगे आहेत. आणि हे साफ बॉडी आहे. हे साफ केलेले आपले खेकडे आहेत, त्याचं तुम्ही म्हणजे बघितलंच मी कसे साफ केलेत ते. आता मी तुम्हाला वाटप दाखवते काय केलं ते. कांदा, खोबरं, ओलं खोबरं पण आहे, सुकं खोबरं पण आहे, लसूण आहे, थोडंसं आलं आहे. हे वाटप ते आहे. हे आपल्याला पेस्टसाठी आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आहे, कोथिंबीर थोडीशी, फोडणीला कांदा आणि कढीपत्ता. हे जे काय काय जण लाख म्हणतात, काय काय जण मांदा म्हणतात. तर ते आपलं हे मालवणी मसाला आणि हे हळद. हे आता ना आपलं भांडण ठेवलं आहे तापवाय, म्हणजे गॅस चालू केला आहे मी. मिरची आणि अद्रक घेतलेलं ना, लसूण वगैरे ते आता बारीक वाटून घेऊया. फोडणीसाठी तेल टाकते मी. आणि मी इथे ना फोडणीला हे पण घेतलं आहे, थोडीशी 4-5 मिरी, दालचिनी आणि लवंग घेतली आहे. आणि आता ना आपलं तेल तापलं आहे, तर पहिलं मी ना हे गरम मसाले टाकून घेते. त्यानंतर हा कढीपत्ता, कांदा. आता हा कांदा ना चांगला भाजतो आहे तोपर्यंत मी ते पेस्ट करून पण ठेवले. पण जे मेन आहे ना ते इथे आहे. हे ना आता आपण मिक्सरला लावून घेऊया आणि ह्याचा ना रस काढायचा. त्याच्यावर मेन म्हणजे सगळं खेकड्याचा रस्सा ना ह्याच्यावर डिपेंड आहे. ह्याचा अर्क त्याच्यात उतरला ना की त्याला रसाला अजून चांगली टेस्ट येते. तर आता मी फोडणी होते तोपर्यंत मी हे मिक्सरला लावून घेते. तर हा आपला कांदा पण ना थोडासा लालसर झाला आहे. त्यात ना आता आपण ही जी
पेस्ट केली ना आलं मिरची लसूणची ती टाकूया, जेणेकरून ना कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत ना व्यवस्थित ती पेस्ट पण भाजली जाईल. आता आपल्याला कांदा आलं मिरची लसूण जी टाकलेली ना ती आता व्यवस्थित भाजली आहे. तर आता आपण त्यातनं हे लाल तिखट म्हणजे आपला मालवणी मसाला आणि हळद टाकूया. आता ते तिखट वगैरे कसं आपल्याला कसं आपण तिखट खातो ना त्याच्यावर तसं तुम्ही टाका, तिखट टाकणं. आणि हे जे आहेत ना डेंगे, एक मिनिट आता तेलात अजून चांगलं हे करूया, मिक्स करूया. त्याच्यावर ना असं थोडे थोडं ना असं मारायचं म्हणजे मारून घ्यायचं जेणेकरून आत त्याच्यात ना रस्सा जाईल. आतपर्यंत ना चांगला रस्सा जातो आणि रस्स्याला पण टेस्ट चांगली येते. हो हो जास्त तुटला टाकूया आपण. आता मी थोडासा गॅस कमी केला आहे आणि हे चांगले व्यवस्थित ना परतून घेतो. आणि हे ना तेलातच शिजवायचं, वरती गरम म्हणजे पाणी ठेवायचं आणि वाफेवर शिजू द्यायचं. थोडं लगेच पाणी नाही टाकायचं. कॅमेरा म्हणणं जास्त आगाव आहे, कोण असेल मला भूक लागले. आणि आता त्याचे ते छोटे छोटे पाय होते ना ते मी असे मिक्सरला लावून घेतले. आता ना हे जरा असं व्यवस्थित मिक्स करूया आणि आता थोडं वेळ ठेवून देऊया असंच. तोपर्यंत जे आपण हे वाटप काढलं आहे ना ते मिक्सरला लावून घेऊया. चांगली वाफ धरली आहे ना. वाव, वास तर येतं चांगला. ना डेंगे घेतलेले ना वाटून त्याचं हे असं पाणी गाळून घेऊया. हे जे वाटलेलं वाटप आहे ना ते टाकूया. आता हे चांगलं तेलात भाजू देऊया. फास्ट करते गॅस थोडा आणि शिजू देऊया. आपलं ना वाटप आता चांगलं भाजलं आहे त्या तेलामध्ये. आता बाजूने बघा तेल पण सुटलं. आता ते चांगलं व्यवस्थित मिक्स करून खेकड्याचे पाय होते ना ते जे वाटून घेतले त्याचा रस आहे ना, एक घालू नको रे, छोट्या पायांचा रस. हां छोट्या पायांचा जो रस आहे ना तो ह्याच्यात टाकूया. मीठ टाकूया आणि आता हे चांगले मिक्स करूया आपण आणि बारीक गॅसवर ना उकळ येऊ देऊया. हां मेन राहिलं ना जे आपण हे जे काढलेलं ना त्याच्यातलं लाख किंवा काय मांदा तो ह्याला कड आल्यावरच टाकायचा. आधी टाकला ना की तो रश्श्यात फुटणार, म्हणून ह्याला कड आलं की मग हे टाकायचं. पण आधी ह्याला चांगलं कड येऊ देऊया. आणि कोकम टाकायचे आहेत आपल्याला अजून. आणि आता हे कोकम टाकूया. रश्श्याला चांगला उकळ आला आहे. जोपर्यंत रस्सा होतो आहे ना तोपर्यंत म्हटलं भाकरी करून घेऊया. तर आता आपल्या रश्श्याला चांगला उकळ आला आहे. आपण ते टाकून घेऊया. 2 मिनटं हलवायचं नाही, तसंच राहू दे. आता तोपर्यंत ही मल्टीग्रेन भाकरी बनवूया. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ. आणि आता आपला खेकडा रस्सा रेडी आहे मालवणी स्टाईल. बघा मस्त तरी आली आहे. इथे आमचा खेकडा झाला आहे रेडी. याचे ढेंगे तर बघा कसे वरती आले. आणि झाला आता रेडी. मस्त पाऊस पण पडतो बाहेर आणि आता आम्ही मस्तपैकी खेकडा खाणार आहे. तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि खावा. माझ्या मम्मीची ही खेकड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी बनवून आम्हाला सांगा की कशी झाली आहे. बाय बाय.